नमस्कार, मी दादासाहेब रंगनाथ वाघमारे, मुक्काम पोस्ट सामनगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर या नगर जिल्ह्याचा रहिवासी आहे. आणि या ठिकाणी आपण अळकोटी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी कांद्याचा प्लॉट आहे, त्याच्यानंतर लसणाचा प्लॉट आहे आणि इकडे बियाचा प्लॉट आहे. तुम्ही बघत आहात या ठिकाणी पहा, महिला पण आहेत आपल्याबरोबर आणि जे अळकोटीचे प्रगतशील शेतकरी बोराटे साहेब, त्या ठिकाणी त्यांच्या मिसेस संगीता बोराटे मॅडम, त्या ठिकाणी मुलं हे दोन्ही त्यांच्या मॅडमची मुलं आहेत. आपण त्यांना विचारूया की तिने RPS-76 वापरलं आहे, ते कसं वापरलं आहे आणि किती वापरलं आहे. मॅडम नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मनीषा उत्तम पावडे. हां, तर आम्ही RPS-76 याला पाण्यातून आणि फवारणीतून दोन्ही प्रकारे दिले. ओके, सरळ झालं मॅडम असं थोडंसं. हां हां, या ठिकाणी RPS वापरलं आहे आपण. हो. तर म्हणजे हा लसूण किती आहे, अंदाजे किती गुंठे आहे. 1-2-3 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. तर या ठिकाणी मला तुझं नाव सांगा. माझं नाव आशिष पावडे. आम्ही याच्यात लसूण आणि कांदा आणि ते कांद्याचं बी लावलेलं आहे. याला RPS-76 थ्रू आम्ही फवारणी आणि त्याला पाण्यातून खूप सोडलेलं आहे. बरं बरं बरं. म्हणजे RPS-76च्या जे सोडलं आहे आणि याचा जो रिझल्ट आला आहे, त्या रिझल्टने तुम्ही समाधानी आहात. हा, एकदम आणि ही जैविक प्रकारे असल्यामुळे कोणतेही नुकसान नाही शकत. नुकसान झालं नाही, हे फार महत्त्वाचा शब्द आहे की बुवा नुकसान कुठलं झालं नाही. एक वेळेस वापरून बघू पण नुकसान होत नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामुळं जे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, ते बोराटे साहेब आहेत, त्यांनी प्रत्येक प्लॉटवरती त्यांचं कलिंगडचं वापरलं आहे, कांद्याला वापरलं. 1.5 महिन्याचाच कांदा आहे, पण कांद्याची पात ही फार गुडघ्याच्या वरती लागते आणि खूप हिरवळ आहे. म्हणून जबरदस्त या ठिकाणी रिझल्ट आहे आणि शेतकरी समाधान आहे. म्हणजे धन्वंतरीचं समाधान हेच शेतकऱ्याचं समाधान किंवा शेतकऱ्याचं समाधान हेच धन्वंतरीचं समाधान. या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद उत्साह आहे, हाच धन्वंतरीचा एक मोठा रिझल्ट आहे. बाकी काही नसलं तरी चालेल, पण महत्त्वाची गोष्ट ही की आपण आज ज्या रिझल्ट घेतला आहे याच्याबद्दल जे आपण शेतकऱ्याला सांगणार आहोत की बुवा हे RPS-76 एकदा एक जस्ट ट्रायल म्हणून तुम्ही वापरा, कारण वापरल्याच नंतर कळलं. कारण पाण्यात गेल्याशिवाय माणसाला पावता येत नाही, हे फार महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी जे तरुण पिढी आज RPS-76कडे वळते, त्याबद्दल बघून हे धन्वंतरीला खूप चांगलं वाटतं आहे. त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद. जय धन्वंतरी. जय धन्यवाद.